गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? निकिता शिंदे ब्लॉग्सच्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहे गावाला, कोकणामध्ये. आम्हाला निघायला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. 1:30 वाजता आम्ही जवळपास निघालो घरातून. त्यामुळे आम्ही जरा पुढे गेल्यावर पेन ते पनवेलच्या मध्ये जो एक ढाबा होता तिथे आम्ही थांबलो जेवायला. ढाबा खूप छान होता. आजूबाजूचा एरिया असेल किंवा काही, इथे छान पार्किंगसाठी पण मस्त स्पेस वगैरे होती. त्या साईडला वॉशरूम्स होते आणि इथे हा ढाबा आहे. आम्ही घरामधूनच लेट निघालो होतो, त्यामुळे आम्हाला भूक पण लागली. त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घालवता पहिले जेवून घेतलं. 3-3:30 वाजता आम्ही जवळपास पनवेल आणि पेनच्या मध्ये होतं, तर आम्हाला तिथे हा ढाबा दिसला. म्हटलं पहिले जेवून घेऊ, कारण लेट निघालो होतो. सकाळी पण जास्त काही खाल्लं नव्हतं. जेवण खूप छान होतं. मला पर्सनली जेवण मी रेकमेंड करेन. जर का तुम्ही गावाला जाताना ह्या हॉटेलमध्ये नक्की जाऊन जेवा. आम्ही स्टार्टिंगला व्हेज कोल्हापुरी आणि रोटी ऑर्डर केली होती. जोपर्यंत जेवण येत होतं तोपर्यंत सलाद आणून दिलं होतं, त्यामुळे आम्ही ते खाल्लं. तोपर्यंत व्हेज कोल्हापुरी खूप छान होती, म्हणजे जास्त स्पायसीही नव्हती. जेवढी ती दिसत होती तेवढी स्पायसी नव्हती. हॉटेलच्या बाहेरच शॉप होतं, तिथे आम्ही म्हटलं काहीतरी गाडीमध्ये बसल्या बसल्या टाईमपास म्हणून खायला घेऊ. चिप्स वगैरे बघत होती, पण काही चिप्सची व्हरायटी नव्हती जास्त. त्यामुळे मी हे पानवालं चॉकलेट घेतलं. छान होतं, म्हणजे मी खाऊन बघितलं, खूप छान, म्हणजे पान खाल्ल्याचा फ्लेवर एक होता, छान होतं. त्यानंतर मग आपला परत जाण्याचा प्रवास चालू झाला. होळीसाठी आम्ही गावाला चाललो होतो. होमामध्ये आम्हाला नारळ टाकायचं होतं, त्यासाठी आम्ही गावी चाललो होतो. होळीमध्ये गावाला आणि त्यात स्पेशली कोकणाला जाण्याची मजा म्हणजे काहीतरी वेगळीच असते. जसं म्हणतात की कोकणात असं म्हणतात की वर्षभर आपण देवासाठी जातो, देवाच्या पाया पडायला जातो, पण होळी शिमगा गावात जो असतो कोकणामध्ये, तेव्हा देव आपल्याला भेटायला आपल्या घरी येतो. त्यामुळे कोकणात जाण्याची मजा, एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते. नवीन लग्न झालेल्या जोडप्याने होम जो सकाळी लागतो, धुलीवंदनच्या दिवशी सकाळी होम लागतो, त्या होमामध्ये नारळ टाकायची अशी पद्धत असते. त्यासाठी आम्ही चाललो होतो. आम्ही रविवारीच निघायला थोडा लेट झालेला आणि नंतर मग आम्ही रात्री पोहोचून मग दुसऱ्या दिवशी सकाळी जो होम लागणार होता त्या होममध्ये नारळ टाकायसाठी गेलो होतो. मस्त सीन एन्जॉय करत आम्ही चाललेलो. त्यातल्या त्याच हा मुंबई गोव्याचा जो हायवे आहे त्याचं काम झालं आहे बऱ्यापैकी. 80 to 90% काम झालं आहे. त्यामुळे कोकणात जायला जरा जास्त सोपं पडतं, नाही तर पहिले अजून टाईम लागायचा. रस्ता खूप छान झालेला आहे, त्यामुळे एवढी ट्रॅफिक वगैरे नसते. होप सो गणपतीपर्यंत हे काम उरलेलं जे पण आहे ते कंप्लीट होईल, म्हणजे अजून लवकर जाऊ. त्यात आम्हाला ट्रॅफिक वगैरे नाही मिळाली, रस्ता मोकळाच होता, त्यामुळे जरा बरं वाटलं. नाही तर ट्रॅफिकमध्ये खूप कंटाळा येतो. आम्ही जेव्हा चाललेलो तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी होळीची तयारी चालू आहे. त्या दिवशीच होळी होती, त्यामुळे ते आम्हाला दिसत होतं. आता होळीसाठी चाललोच आहे म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा लोकांना आमच्या गावातली होळी वगैरे कशी होते किंवा काय कुठली पद्धत असते. प्रत्येक गावामध्ये होळी करायची पद्धत वेगवेगळी असते. होम किंवा
होळीची पद्धत वेगळी असते. पालखी बऱ्याच कोकणातल्या मोस्ट ऑफ द गावांमध्ये पालखी येतेच घरी. म्हटलं जे आहेत त्या लोकांना घरी बसल्या बसल्या दर्शनसुद्धा होईल. त्यामुळे म्हटलं व्लॉग आजचा आपण स्पेशल होळी स्पेशल व्लॉग असणार आहे. गावाला जाताना जो महाडचा रस्ता आहे तिथे महाडचा जो हायवे आहे तिथे आम्हाला ह्या पांडवकालीन गुफा दिसल्या. असं म्हणतात की पांडवांनी वनवास जेव्हा पांडवांचा चालू होता त्या टायमाला ते लोक इथे राहिले होते. रात्री आम्ही जवळपास आम्हाला घरी पोचायला 9:30 वाजता आम्ही चिपळूणला होतो. जवळपास 9:30 वाजता चिपळूणला होतो. त्यानंतर मग आम्हाला जे हार घ्यायची होती, फुलं घ्यायची होती, परत प्रसाद म्हणून आम्हाला वाटायला पेढे वगैरे घ्यायचे होते, ते सगळंच घ्यायचं होतं. म्हटलं जाता जाता ते घेऊनच तसं जावं. त्यामुळे आम्ही गेलो होतो हार वगैरे घ्यायला. छान हार होते. फुलंही गुलाबाची जी होती ती मला भरपूर आवडली होती. नंतर मग आम्ही जरा पुढे गेलो आणि हॉटेलमध्ये 1-2 ठिकाणी आधी बघितलं तर तिथे ऑलमोस्ट ते बंद झाले होते काही हॉटेल्स जिथे आम्ही पहिले वगैरे जेवलो होतो. हे जे हॉटेल आहे सती, जर कोकणातलं असेल, चिपळूणचं असेल तर त्यांना नक्की माहिती असेल. सतीच्या जरा पुढे गेल्यानंतर हे तृप्त म्हणून हॉटेल आहे. एक जे हॉटेल आहे जिथे जेवण वगैरे नव्हतं जास्त, त्या लोकांनीच आम्हाला रिकमेंड केलेलं. खूप छान हॉटेल आहे. जेवणाची चव खूप छान आहे. आम्ही रात्री जेव्हा 9:30 पावणे 10 वाजता तिथे पोचलेलो तेव्हा आम्ही जेवलो. थाली सिस्टीमसुद्धा आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे अवेलेबल आहेत आणि खूप छान जेवण आहे. मी पर्सनली रिकमेंड करेन तुम्ही नक्की जेव्हा पण जाल तेव्हा तिकडचं जेवण जेवा. खूप छान जेवण आहे. आम्ही व्हेज थाली आणि नॉनव्हेज थाली अशा दोन्ही थाल्या घेतल्या होत्या. व्हेज थालीमध्ये लोणचं, श्रीखंड, सोलकढी, मटकीची भाजी होती, डाळ आणि एक मिक्स भाजी होती, भात आणि चपाती, रोटी वगैरे जे आपल्याला हवं असेल ते ऑप्शनल होतं, त्यातलं काही घेऊ शकतो, आणि पापड होता. जेवण खूप छान होतं. चव जेवणाची 1 नंबर होती. मला भरपूर आवडलं जेवण. त्यानंतर नॉनव्हेज थालीमध्ये पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन मसाला, रोटी वगैरे, नान जे आपल्याला सगळं हवं असेल ते सगळं, राईस आणि सोलकढी हे सगळं होतं. दोन्ही जेवणाची चव खूप छान होती. मस्त जेवलो. त्यानंतर आम्ही पुढे प्रवास सुरू केला. ते दादरातलं कुलस्वामिनी जे आमची आहे तर रामवर्धनी देवीचं मंदिर होतं. छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. रात्री आम्ही लेट पोचलो. रात्री छान आराम वगैरे केला आणि सकाळी पहाटेच आम्ही 4:30 पावणे 5 वाजता घरातून निघालो. छान रस्त्यावर लाईटिंग वगैरे केली होती, डेकोरेशन केलं होतं. छान वाटत होतं. मी फर्स्ट टाईम चालली होती होम बघण्यासाठी. सकाळी आमच्या गावात दरवर्षी काही ना काही अशी थीम ठरवतात. होमाच्या वेळी घालायसाठी लेडीजनी अशा मागच्या वर्षी सेम पॅटर्नच्या साड्या घेतल्या होत्या. ह्या वर्षी ठरवलेलं नऊवारी साडी नेसायची सगळ्यांनी. सकाळी माझी गडबड खूप होती त्यामुळे मी काही साडी नऊवारी नेसली नव्हती. मी आपली नॉर्मल साडी नेसूनच गेली होती. छान वाटत होतं. सकाळी छान थोडं गार होतं आणि गावाला गेल्यावर एक वेगळीच वाईब येते. ती गावची वाईब अशी येत होती आणि त्यात सणासुदीला तर अजून छान वाटतं. गाव भरलेलं असतं, माणसं भेटतात सगळी, छान वाटतं सगळ्यांना भेटून. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आधीच पालखी जी नाचवतात ती नाचवायला चालू झालं होतं. होमाच्या भोवती 5 राऊंड वगैरे असे मारून पालखी नाचवली जाते. आम्ही गेलो तेव्हा ते आधीच चालू झालेलं. खूप छान वाटत होतं आणि मी खूप एक्सायटेड होती ते सगळं बघण्यासाठी. पालखी अशी छान पहिले नाचवली जाते. त्यानंतर मग पालखी सानेवर ठेवतात, होम लावतात आणि मग पालखी सानेवर ठेवतात. ह्या वर्षीच लेडीज लोकांना जे बसायला तिथे उभं राहायला खूप गर्दी होती. त्यामुळे लेडीज लोकांना बसायला इथे मंदिराच्या इथे जी बाजूला जागा आहे तिथे सिमेंटचं असं बांधकाम केलं. तिथे छान बसायला वगैरे, बसायची वगैरे सोय केली होती. आम्ही गेलो तेव्हा पालखी नाचवत होते. खूप मस्त वाटत होतं.
पालखी वगैरे नाचून झाली, त्यानंतर मग होम लागला आणि मग सगळेजण होमामध्ये वगैरे नारळ टाकत होते. होम वगैरे लावून झाल्यावर पालखी सानेवर ठेवली. काही लोकांना होळीच्या वेळी जेव्हा घरी पालखी येते शिमग्यात, तेव्हा घरी पालखी येते तेव्हा पॉसिबल नसतं. मग काही जण आधी येतात आणि नंतर मग जेव्हा पालखी सानेवर असते तेव्हा ओटी भरून घेतात. पालखी सानेवर असताना आम्ही जाऊन पण देवीच्या पाया वगैरे पडलो. खूप छान वाटत होतं. सकाळ सकाळ छान असं देवाचं दर्शन आणि एक वेगळी गावची जी वाईब असते ती येत होती. खूप मस्त वाटलं. पालखीचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग आम्ही आमच्या जे मंदिर आहे ते गावचं त्या मंदिरात वगैरे जाऊन दर्शन घेतलं.
होम वगैरे लागला तोपर्यंत उजाडलं होतं. छान गावचं क्लायमेट असं खूप मस्त असतं, असं खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. रोजचं नाही तर आपलं इथे डेली रुटीन जे चालू असतं ते पळापळीचं चालूच असतं, त्यामुळे गावाला गेलं की एक छान शांत विसावा मिळतो. त्यानंतर आम्ही गावचे मंदिर जे आहे मेन तिथे जाऊन पाया वगैरे पडलो. ह्या वर्षी चहा आणि नाश्त्याची पण व्यवस्था केली होती होमाच्या दिवशी, त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर चहा नाश्ता घेतला आणि नंतर आम्हाला जायचं होतं आमची कुलस्वामिनी जी रामवर्धनी देवी आहे त्या मंदिरामध्ये. आम्ही सगळं इकडचं आवरून झाल्यानंतर मग तिथे मंदिरामध्ये गेलो. हे बघा छान असं मंदिर. तुम्ही जर मी रिटर्न येतानाचा जो व्लॉग आहे तेव्हा रात्रीचा थोडासा सीनचं शूटिंग केली होती छान लाईटिंगची वगैरे, ते हे मंदिर आहे. एंट्री केल्या छान अशी झाडं आहेत आणि इथे हे 12 शिवलिंग जे आहेत त्या 12 शिवलिंगांचं दर्शन होतं, जे पण आहेत ते सगळे. त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर एकीकडे गणपती बाप्पा आणि एकीकडे साईबाबा असं दर्शन वगैरे घेऊन छान झाडं आहेत, लाईटिंग वगैरे केली आहे सणासुदीचं किंवा जे पण जेव्हा पण काही सण असतील किंवा काही असेल तेव्हा छान अशी लाईटिंग करतात, मस्त वाटतं. आणि दरवेळी आम्ही गावाला आल्यावर कुलस्वामिनीचं आमच्या दर्शन घेतो. आजूबाजूला छान झाडं आहेत. मंदिराच्या आतमध्ये जाऊन शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवते, पण खूप छान मंदिर आहे. असा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला होम वगैरे बघायला मिळाला. आता नेक्स्ट ब्लॉग येईल, त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमच्या गावच्या देवीची जी पालखी घरी येते ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर काळ्या कलरचं जे सबस्क्राईब बटन मिळतं ते सबस्क्राईब करा. तिथे चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि पटापट सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.